नमस्कार, डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे सौंदर्य प्रसाधने वापरूनही त्वचेवर परिणाम दिसत नसल्यास. दररोज मॉइश्चरायझर लावून ही त्वचा कोरडी, खरखरीत किंवा राठ राहते. हा अनुभव अनेकींना घेतलेला असेल. अनेकदा याचे खापर त्या त्या उत्पादनावर फोडले जाते आणि नव्या प्रसाधनाचा शोध घेतला जातो. पण हे साप चूक असून त्वचेवर या प्रसाधनाचा परिणाम न होण्यामागचे आंतरिक आरोग्याच्या काही लपलेल्या समस्या पण असू शकतात. तज्ज्ञांच्या मते त्वचेची आर्द्रता केवळ क्रीम्स किंवा लोशनमुळे नाही तर शरीरात आंतरिक पोषण व संतुलनावरही अवलंबून असते. आपण त्याविषयी आज चर्चा करणार आहोत. शरीरात आवश्यक फॅटी अम्लांची म्हणजे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 याची कमतरता. हे दोन्ही घटक आरोग्यदायी चरबी त्वचेवर आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मजबूत संरक्षण तयार करतात. त्याची कमतरता असल्यास त्वचा कोरडी होते. चिया, बिया, अक्रोड, जवस यामध्येही पोषक तत्वे मिळतात. जीवनसत्वे, खनिजांची कमतरता. डी जीवनसत्वाच्या अभावामुळे त्वचा कोरडी व निस्तेज दिसते. तर जीवनसत्व अ व ई त्वचेत आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात. झिंक या खनिजामुळे त्वचेवरील खरखरीतपणा कमी होतो व जखमा भरून येण्यास मदत होते. आहारात ही पोषक द्रव्ये कमी असतील तर कोणतेही मॉइश्चरायझर लावले तर त्याचा उपयोग होणार नाही. शरीरातील पाणी व इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडणे. निरोगी राहण्यासाठी सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी इलेक्ट्रोलाइट्स ही आवश्यक असतात. दिवसभर पुरेसे पाणी प्याला तर त्वचा मुलायम राहते, हायड्रेटेड राहते. त्यामुळे त्वचेची समस्या कमी होते. हार्मोन्स व थायरॉइडमधील असंतुलन. हायपोथायरॉइडिझम, रजोनिवृत्तीपूर्व अवस्था किंवा इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स मधील बदल यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलांचे प्रमाण कमी होते. अशा वेळी बाह्य मॉइश्चरायझर काहीसा दिलासा देतात, पण कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होत नाही. वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करून हे असंतुलन ओळखणे व दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे पचन व आतड्याचे आरोग्य. कमी आम्लता, पचनातील दोष किंवा पोषण शोषणातील समस्या यामुळे त्वचेवर प्रसाधनाचा परिणाम दिसून येत नाही. प्रोबायोटिक्स, तंतुमय आहार, योग्य वैद्यकीय उपचारामुळे आतड्याचे आरोग्य सुधारल्यास त्वचा हळूहळू निरोगी व मऊसर दिसते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.